कंटिन्यू आहे बरं का. नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार बाळवणे यांच्याकडून 1100 रुपये पारितोषिक आहे 3 षटकाराला. आणि रवी गवळी सर आहेत का इथं? गोलंदाजासाठी सुद्धा बंपर प्राइज असेल बरं का. 2 विकेट जरी घेतले तरी 500 रुपये रवी गवळी सरांकडून. पहिल्या बॉलवरती जर विकेट घेतली गोल्डन डक तरी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल रवी गवळी यांच्याकडून. गोल्डन डक म्हणतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट गोल्डन डक. षटकार मारला तर लक डक. तिसरी घेतली तर नक्कीच हायट्रिक डक असंही म्हणलं जातं. चला जाऊया मैदानाकडे. सामना असेल 4 षटकाचा. पहिल्या जरी बॉलला 1 षटकार मारला तरी सुद्धा मयूर सर आपल्याला रवी गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. वा, पहिला चेंडू पंच केला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये. चेंडू फरार झालाय. यावेळेस एका बुक्कीमध्ये डबल टेंगोळ होते. जबरदस्त चौकार मैदानात बाहेर. 4 धावेने खातं खोललेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेल्या 4 वरती. कंप्लीट हा सामना मैदानामध्ये इतका कडक आणि इतका दावेदार असेल. केम वर्सेस करकम दोन्ही संघामध्ये हा सामना मैदानात आहे. आतापर्यंत प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला करत आलेले दोन्ही संघ मैदानामध्ये झुंज देतात. एकापेक्षा एक. टेलर अभी चल रहा है, पिक्चर अभी बाकी है. सुंदर चेंडू तितका ताकदवार पॉवरफुल 32 गुण एजे यांच्याकडे जातोय. झेल टिपला जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि सिक्सर आलाय मैदानात. मैदानाच्या आतमधनं बाहेर. 6 धावेनं छलांग मारलेले आहेत. धावसंख्येच्या दिशेने तर बघितलं तर आकडेवारी फिरते अगदी गरगर 10 धावा. ओ याही वेळेस नक्कीच सलग 2 षटकाराचं पारितोषिक कंटिन्यू असेल बरं का. 11 धावा झालेत. रवी गवळी यांच्याकडून पारितोषिक आहे. सलग 2 षटकाराचा चेंडू पुढे जातो लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षकाच्या पुढे मात्र दुसरा बाउन्स चेंडू. असेल पाहूया येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. म्हणजे आताचे 5 झालेत त्यानंतर आपण येणारे चेंडू 24 म्हणजे जास्त होते पण 24 चेंडू मध्ये पूर्ण समीकरण असेल. चांगला चेंडू यावेळेस फुलेर लाईनचा चेंडू आहे. आडव्या बॅट मध्ये खेळायचा प्रयत्न होता. पायावरती आदळतोय आणि पंच केलाय पंचांनी मात्र माझ्याकडे हात केला आहे. षटकाची समाप्ती होते. 15 धावा पहिल्या षटकामधून मैदानातून आपण पाहतोय की षटकार एक षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा सलामीची जोडी मैदानात आहे करकम संघाची. सन्माननीय आमचे मित्र प्रदीपजी भोसले साहेब यांचंही आगमन होत आहे. तर
सरकारी गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांना ओळखलं जाते, असंही त्यांचं लेबल आहे. सर कंटिन्यू पारितोषिक आहे बरं का, सलग 2 षटकाराचं 500 रुपयाचं सन्माननीय रवी गवळी यांच्याकडून. तर यस श्रीगेटचे सर्वा रवी गवळी साहेब यांच्याकडूनही पारितोषिक आहे. सलग 3 षटकारासाठी सुद्धा नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार यांच्याकडूनही आहे, 1100 रुपयाचं आहे. ते कंटिन्यू पारितोषिक आहे. युवा सम्राट चषक 2026 भव्य आणि दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा रणजित नंतर आनंद येत आहेत. 15 धावा. तर प्रदीप भोसले यांच्याकडून 200 रुपये आलेले आहेत षटकारासाठी बरं का, मयूर तळेकर साठी खास मयूर तळेकर साठी पारितोषिक आलेलं आहे प्रदीपजी भोसले साहेब यांच्याकडून. कंटिन्यू आहेत. सिक्सर साठी बक्षीस आहे सर. 15 धावा झाल्या आहेत. पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा आनंद सराज समोर आणि त्यांच्या समोर आहे मयूर तळेकर. 2 मॅचला व्हाईट बॉल असेल, 2 मॅचला 16 धावा झालेले, 2 मॅचला तो थोडासा यशस्वी राहिला नाही मयूर तळेकर. तर मयूर तळेकर ज्या वेळेस मैदानात असेल त्यावेळेस धावसंख्या संघाची 55 असली तर 50 धावा वैयक्तिक धावा हे रेकॉर्ड आहे मयूर तळेकरचं आतापर्यंत. बघितलं गेलं तर महाराष्ट्रात कुठलं मैदान नसेल असं की मयूर तळेकर या खेळाडूने गाजवलं नसेल. भल्या भल्या गोलंदाजाला घाम फोडणारा फलंदाज. हा चेंडू बॅट एकीकडे, बॉल एकीकडे, व्हाईट बॉल. नक्कीच पंचांच्या निकालामध्ये पुन्हा 1 धाव एक्स्ट्रा वाढते. धावसंख्या झालेली आहे 17. 5 चेंडू मध्ये 11 धावा मयूर तळेकर यांच्या बॅट वरती. के मोर्सेस करकम या दोन्ही संघामध्ये प्रदीप भोसले यांच्याकडून 2 षटकाराला 500 आहेत का. रवी गवळी यांचं सुद्धा 2 षटकाराला 500 कंटिन्यू आहेत. गुडलँड स्पॉट वरती चेंडू नक्कीच, आणि हा बाहेर ठेवला होता, मयूरला समजलं नाही. की बॅटला बॉल लागतात. मयूरने आपलं पहिलं पाऊल उचललं तंबूकडे. आणि विशेष आहे बरं का मित्रांनो, खऱ्या खेळाडूंची ही पावती आहे. मगाशी मोठी अपील झाली होती त्यावेळेस मयूरला नक्कीच मला वाटतं मॅचेस मैदानामध्ये, पण आता यावेळेस ज्याला कळलं की गेज लागलाय त्यावेळेस पहिलं पाऊल त्याने मैदानाच्या बाहेर उचललं. ही खऱ्या खेळाडूची पावती आहे. धावसंख्या झालेली आहे ती 17 वरती खातरा पाहिला आपण. एक मोठा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेला आहे. मयूर तळेकर मात्र आउट झालेला आहे. आनंद सरांच्या या चेंडूवरती जातोय मैदानामध्ये. आता मैदानामध्ये तर युवा नेते सन्माननीय बाबा गवळी यांचं इथं आगमन होतंय. कमिटीकडून मी त्यांचं स्वागत करतोय. सामना पाहण्यासाठी आलेले आहेत. यानंतर आनंदचा चेंडू असेल. कुलदीप यावेळी चांगला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये चेंडू जातोय. मैदानाला धरून, कार्पेटला धरून चाललाय. क्षेत्ररक्षक मात्र ते थोडासा पडतोय, सांडतोय, पण जकडतोय इतका की चेंडू पाठीमागे जाऊन देत नाहीये. कुलदीपने जर षटकार मारला तर प्रदीप भोसले यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक मैदानात दिलं जाईल. कुलदीप म्हणजे एक हुशार खेळाडू आहे आणि 2025-26 मध्ये त्याचाही वचक आहे, त्याची नजर आहे मॅच वरती. चांगला चेंडू, यावेळेस चेंडू टप्पा खातोय. गुडलँड स्पॉट वरती चेंडू उसळलेला आहे, दरम्यान लक्षात आलं नाहीये. प्रदीप भोसले साहेबांचंही पारितोषिक आहे. इकडं नक्कीच पाहतोय आपण रवी सरांचं पारितोषिक आहे, लखनदादा चौगुले यांचंही पारितोषिक आहे. बक्षीस मात्र भरपूर आहे मैदानामध्ये. फलंदाजाने आपली चांदी करून घेतली पाहिजे आजच्या दिवसामध्ये. 19 धावा झालेल्या स्कोर पटावरती. 4 चेंडू झाले, 2 चेंडू शिल्लक आहेत आनंद सरांचे. ओहो, कुलदीप 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 यावेळेस 2 कुलदीप आहेत. एक मैदानाच्या पॅन्डॉल मध्ये. कुलदीपच्या खात्यावरती.
अजून एक सिक्सर मारला कुलदीपने तर रवी गवळी यांच्याकडून 500 रुपये रोख मैदानात पाठवणार आहे. शेवटचा बॉल असेल 25 धावा आल्या तर स्कोर पाठवते. 25 धावा. पुढचा चेंडू आनंदचा सामना करतो कुलदीप. चेंडू शॉर्ट लाईनचा आहे, शॉर्ट ऑफ लाईनचा आहे, खेळायचा आहे. चेंडू ओढून आणलाय ऑन साईडला. काऊ कॉर्नर मध्ये चेंडू अडवलेला आहे. या चेंडूवरती मात्र एक तगडं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. चेंडू मिस झालाय मैदानामध्ये. धावसंख्येमध्ये गेला एका. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 धावा प्रति षटकाला 13. 26 धावा मैदानामध्ये खास षटकाराचं पारितोषिक पोच करण्यासाठी गेलेले आहेत एजे आणि त्यांचे मित्र प्रदीप भोसले साहेब. गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि आमचे मित्र पण आहेत. आज मैदानावर आमचे सर्व मित्र परिवाराची गट्टी येते एकत्र या क्रिकेटच्या माध्यमातून, युवा सम्राट चषकच्या माध्यमातून. कुलदीप, आपण आपलं पारितोषिक आपल्यापर्यंत पोच करावं अशी विनंती. पोच झाल्यानंतर कॉल करावा अशी विनंती. नक्कीच मैदानामध्ये सामना चालू आहे. कर्कम वर्सेस केम या दोन्ही संघामध्ये. आणि जे बक्षीस मैदानामध्ये लावलेलं आहे प्रदीप भोसले सरांनी, त्याचं ते बक्षीस मैदानामध्ये दाखल झालेलं आहे. आणि अजून सुद्धा 2 षटकाराचं पारितोषिक चालू आहे बरं का कुलदीप. रवी गवळी यांच्याकडून आहे आणि प्रदीप भोसले यांच्याकडून बी मिळेल बरं का. काय टेन्शन घेऊ नका. पैशाला काय आज डिमांड आहे, पण किंमत क्रिकेटच्या पुढे थोडीशी शून्य आहे. किंमत बी आहे, डिमांड बी आहे, पैसा आहे तर सगळं आहे मित्रांनो. आता गोलंदाजीसाठी मात्र परिवर्तन केलं जातं. ज्योतिराम सरांना बोलवलं जाते. एक अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू ज्योतिराम. नक्कीच बघूया कुलदीप समोर आहे. षटकार मारेल की चौकार की डॉट बॉल असेल. हा चेंडू खोल टप्प्याचा आहे. दरम्यान चेंडू जातो सरळ यष्टी रक्षकाच्या गॅदर मध्ये. एक अप्रतिम सुरुवात मैदानामध्ये ज्योतिराम सरांनी कुलदीपसाठी केलेली आहे. प्रति 2 षटकार लागोपाठ जर मारले तर रवी गवळी सर आणि प्रदीप भोसले साहेबांकडून 200 रुपये आणि सलग 3 षटकार जर मैदानात आले तर नगरसेवक लखनदादा चौगुले मित्र परिवार बाळवणी यांच्याकडून 1100 रुपये. तर मैदानात जातो आपण. एक जबरदस्त सुरुवात मैदानामध्ये. मैदानाकडे एक चांगली सुरुवात, चांगली मॅच मैदानामध्ये रंगलेली आहे. बक्षीसही तसंच रंगलेलं आहे. कुलदीप साठी मात्र वारंवार मित्र परिवाराकडून पारितोषिक मैदानामध्ये घंटी वाजत्या. वा, घुटला टेक, तमाशा देख. पॉवरफुल असेल, 32 गुल सक्सेसफुल. जरा वर असतं तर षटकारच असता, पण बसले बरं का कुलदीप. षटकार आला पाहिजे हे सगळ्यांच्या तोंडातलं वाक्य आहे. 31 धावा झाल्यात. 3ऱ्या षटकामध्ये मैदानात 2 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू येणं बाकी आहेत. सहा चेंडू मध्ये 13 धावेवरती खेळत आहे कुलदीप. जीवन मात्र 2 चेंडू आणि 4 धावेवरती खेळत आहे. जबरदस्त चेंडू हिट केलाय. कुलदीप मैदानात अडकलाय आणि जबरदस्त विकेट मैदानामध्ये. बॅक टू द पेव्हिलियन. षटकार जाते, चौकारनं ते विकेट तर जाते. भोंग्याचा सिग्नलच वेगळा आहे. आता दीपक मैदानामध्ये 31 धावा विकेट मैदानामध्ये कुलदीपची गेलेली आहे. जीवन अजून मैदानात आहे, पण जीवनला साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दीपक शेळके, एक 7.25 फुटाचा खेळाडू, 15-20 वर्षाच्या अगोदरची सुरुवात, महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये ओळख, दबदबा कायम निर्माण आहे. कायम मैदानात आल्यानंतर गोलंदाज विचार करून गोलंदाजी करतो. पण यावेळेस यश येतंय गोलंदाजाला, ज्योतिराम सरांना.
केम आणि नक्कीच करकम हे दोन्ही एका रस्त्याच्याच बाजूला गाव आहेत. दरम्यान हा चांगला चेंडू असेल. जबरदस्त फिल्डिंग मैदानामध्ये स्वतः खेळाडू धावलेला आहे. चेंडू टाकतोय पण मला वाटतं तो चेंडू घेऊन तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. ही वेगळं काहीतरी घडवण्याच्या प्रयत्नात आहे. अशा गडबडीमध्ये एखादा खेळाडू जर धावला, जीवन स्ट्राईक वरती खेळतोय. 32 धावा स्कोर पटावरती आलेल्या आहेत. तर नक्कीच सर पाहतोय आपण उद्या ज्याला लोकल संघ मैदानात उतरणार आहे. आता मैदानात चालू आहे 32 धावेचं समीकरण. त्यानंतर पाहतोय आपण की दीपक मात्र काही हालत नाही जागेवरून. 33 धावा एक काउंट झाली आताची. 33 धावा शेवटचा बॉल असेल ज्योतिराम सरांचा. पण उद्या भालवणी संघ जर मैदानात येईल त्यावेळेस मात्र बक्षिसांचा पाऊस असेल आणि एजेकडे मात्र बोट केलं जातं. एजे सरांना प्रदीप सरांकडून 500 रुपये अगोदरच बक्षीस आलेलं आहे 3 षटकाराचं. 1000 वाढले बरं का एजे दादा, तुमच्यासाठी पण बक्षीस आहे. नक्कीच षटक संपते का? षटक संपलेलं आहे 3 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि एजे यांनी 3 उद्या ज्याला षटकार मारले तर पितांबर 5000 घेऊन बसलेले आहेत. एजे प्रदीप सर, रवी सर काय? रवी सर शांतच आहेत. रवी गवळे असं आहे का? करीमबाईचे पण पैसे आहेत काय? वा क्या बात आहे. तो बोल एजे काय किंमत आहे राहू. दादा इकडे इनामदार मैदानात तिकडे काय तर लावा की बक्षीस. हा 5000 रुपये खटॅक दादा इनामदार यांच्यासाठी. उद्या फिक्स आहे दादा बरं का. उद्याच्याला ओपनिंगला जावं लागतं तुम्हाला. शेवटचे 6 चेंडू असतील. 33 धावा झाले सर. कुठल्या संघाला प्रतिस्पर्धी संघाला कमजोर समजायचं नाही. ज्या वेळेस तुम्ही मैदानात उतरता त्यावेळेस सक्षम भावनेने मैदानात उतरायचं. क्रिकेटवरती प्रेम करायचं. क्रिकेटवरती ज्यांचं प्रेम आहे तो जगातला खरंच मित्रांनो श्रेष्ठ खेळाडू होतो. त्यामध्ये बघितलं गेलं तर बऱ्याच जणांनी आपली पूर्ण आयुष्याची एक दोरी आहे ती क्रिकेटच्या हातामध्ये दिलेली आहे. दुसरी दोरी आहे ती भगवंताच्या हातामध्ये आहे. तू करशील, तू फिरवशील, या दोरीच्या पाठीमागे त्याच दिशेने निघेल. षटकार चौकार तुमच्या जीवनाच्या वाटेवरती जातील. एका दिवस आउट होताल पण नक्कीच यशस्वी होताल. 6 चेंडूचा सामना बाकी आहे. 33 धावा झालेल्या आहेत करकम संघाच्या मैदानामध्ये. सलग 2 षटकारासाठी 500 रवी गवळी यांच्याकडून अजून सुद्धा कंटिन्यू आहे. कुठल्याही फलंदाजासाठी मैदानात दीपकसाठी बी आणि जीवनसाठी बी. अकुट टप्प्याचा चेंडू खाली राहतोय. टप्पा खाल्ल्यानंतर नक्कीच चेंडूने फसवलेला आहे. गोलंदाजाला मात्र 100 पैकी कमीत कमी 99 मार्क या चेंडूला. याच बघ का फक्त या चेंडूला का चेंडू पडला. बॅट्समॅनला आमंत्रित केलं. बॅट्समॅनने डायरेक्ट बॅट फिरवली मात्र बॅट लागली नाही बॉलला. सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. 33 धावा. उद्या संघ आपला उतरणार आहे. मंगळवारच्या दिवशी उतरणार आहे. आणि अंबाबाईचंच मंदिर आपल्या भाळवणीमध्ये आहे. प्रतिमा चांगली आहे मित्रांनो. उद्याच्याला आपला हा पासावा अशी देवाच्या चरणी प्रार्थना असावी. कारण क्रिकेटमध्ये सर जय भवानीचं मंदिर आहे. करकम या भागामध्ये हनुमंताचं चांगली प्रतिमा आहे. आता आणि केम मध्ये खंडेरायाची प्रतिमा आहे. सर केम मध्ये म्हणलं तर प्रत्येक वर्षी मोठी यात्रा होते आणि केम मध्ये महाराष्ट्रातले सगळेच कलाकार तिथं जमा होतात. केम कंधारमध्ये केम संघाचाही समावेश मैदानात आहे. चेंडू बॅटची काढा घेतोय. ऑन साईडला काऊ कॉर्नरला चेंडू येतोय. मैदानाला गुदगुल्या करत चेंडू तितका ताकदीने फील्ड केला जातोय आणि केम संघाला आज संधी आहे बरं का. नक्कीच इथं मात्र काय आहे फक्त देवाचा आशीर्वाद असतो. तुम्हाला मैदानात खेळावाच लागतं. याच्यामध्ये कॉपी चालत नाही. हे पिक्चर असं आहे ना मैदानातला पिक्चर आहे. उद्या वेळेमध्ये यायचं बरं का सगळं. युवा सम्राटचे सर्व खेळाडू. चांगला चेंडू यावेळेस खोल टप्प्याचा दीपकच्या बॅट मधून कडक प्रहार आहे. चेंडू ऑन साईडला गॅदर केला जातो. क्षेत्ररक्षकाच्या हातात धावचीची संधी मैदानामध्ये. ओ हो पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे संधी. जीवनला मात्र नक्कीच क्रॉस जागा.
एखादा युवा खेळाडू घडत असेल तर नक्की जुन्या खेळाडूंनी कॉपरेट करून घ्यावं असं मला म्हणायचं आहे. बाकीचं सजेशन नाही द्यायचं, कारण युवा खेळाडू चुकत असतो त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुमच्या जुन्या खेळाडूंनी त्याला बरोबर घेऊन गेलं पाहिजे. ही क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटपासून आम्ही काय शिकलो? वा, यावेळेस चांगला चेंडू, जबरदस्त फाईन लेग, लॉंग लेग चेंडू चकली देतोय, दिवाळी मधली चकली. बक्षीस तर शांत आहे, एक एक षटकार चौकार जातोय. बँक आमच्यापर्यंत आली, तुम्ही फक्त बँकेची पावती लिहा, सही करा, चेक तुमच्यापर्यंत पोहोचवेल. खटॅक. दिलदार सर, आपली पावती आलेली आहे, काय वाद नाही. दिवसभराची दीपक समोर आहे. एक पाऊल पुढे आल्यानंतर बॅटची टॉपची कड घेताना चेंडू सरळ हवेमध्ये शेअर करतो, लँड झालाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थ्रो आला, एकदम क्लोज थ्रो आहे बरं का, पण तो थ्रो केला नाही, थांबवलेला आहे. कारण जास्त काही करण्यापेक्षा आपण शांत राहिलेलं, संत व्हायचं नाही, शांत राहायचं. मात्र त्यानंतर अशी जंप घ्यायची की डबल त्याच्यामध्ये ताकद असली पाहिजे. धावसंख्येमध्ये नक्कीच पाहतोय आपण प्रति एक ने वाढ 40. करकमचा अँडी फ्लॉवर म्हणून ओळखला जाणारा खेळाडू कोण आहे पितांबर साहेब? हा, म्हणजे वर आहेत काय, अजिंक्य सर आहेत काय? पॉवरफुल मॅच मैदानामध्ये 40 धावा झाले सर, एक सम्मानजनक स्कोर. आता क्वालिफाय म्हणजे याच सामन्यामध्ये जो संघ हरेल तो संघ मात्र या स्पर्धेला टाटा गुड बाय म्हणेल आणि यातला विनर क्वार्टर फायनल खेळेल. रवी गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे, सिक्सर साठी आहे. एक मारा आणि तर दोन साठी तर फिक्सच आहे. सुरुवात तर करा. प्रेम उभा राहिलाय आतमध्ये, 30 पावलाच्या आतमध्ये आहे. प्रेमनं डाय मारून जरी कॅच धरला तरी त्याला 100 आहेत, 101 आहेत बँडेज पुरतं. खोल टप्प्याचा चेंडू, हो हो, यावेळेस अप्रतिम नजारा मैदानामध्ये. पण धावचीची संधी असू शकते, जीवनला मात्र नक्कीच आपण आव्हान असेल.
मैदानाकडे सामन्याला सुरुवात करायची आहे. हॅलो बघा, हॅलो हॅलो बघा, घेत नाही. हॅलो हॅलो हॅलो. विठ्ठल सर, पितांबर तुमचे फॅन आहेत, तुम्हाला हात वर करा म्हणतात. सामन्याला सुरुवात करा. अजून एक सामना आहे. दादा दादा इनामदार यांना माझी विनंती आहे. सर, वेळ वेळ आपल्याकडे कमी आहे. यानंतरचा जो सामना होईल तो मेन सामना आहे, क्वार्टर फायनलचा. चला सुरुवात करा. वाह, याला म्हणतात पॅडल स्वीप, रिव्हर स्वीप, दिल स्कूप, पल्लू स्कूप. वाह, जबरदस्त चौक. मित्र पण आलेले आहेत. रशीद भाई पण आलेले आहेत. 3 का 2 षटकार? 3 षटकाराला 500 रुपये. मुन्ना इनामदार यांच्याकडून 22 मेंबर आहेत. रवी गवळी यांच्याकडून 2 षटकाराला 500 आणि 3 षटकाराचा 1100 रुपये. नगरसेवक लखनदादा चौगुले, मित्र परिवार भाळवली. चेंडू पाठीमाग लॉंग लेग, फाईन लेगला चाललेला आहे. पॉवरफुल 32 गुण सक्सेस. या 22 चेंडू मध्ये 33 धावेची आवश्यकता अजून बाकी आहे. ज्योतिराम सर आहेत, राहुल सर आहेत आणि विठ्ठल धोत्रे गोलंदाजीसाठी आहेत. सामना मैदानात केम वर्सेस करकम. अजून एक चौकार मारला तर रवी गवळी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आणि हा चेंडू पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे. नक्कीच हा चौकार कमी पडलेला आहे. 3 चौकारासाठी रवी गवळी यांच्याकडून 500 रुपये मैदानात दिले असते आणि मैदानात जात होते. पण एकच गोष्ट अशी आहे मित्रांनो, त्या चेंडूवरती नक्कीच कुठेतरी अडचण निर्माण झाली मैदानात. 21 बॉल 33. पुढील चेंडू विठ्ठल, फुलटॉस. यावेळेस चेंडू हवेत आहे. हो, डाय मारायचा प्रयत्न होता. अजिंक्यही तिकडे मात्र थोडासा मैदानामध्ये या चेंडूवरती, येणाऱ्या चेंडूवरती, 5व्या चेंडूवरती 4 चेंडू फिक्स झालेत मैदानात. 20 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 29 धावेची आवश्यकता असेल. तमाम जमलेले सर्व क्रिकेट रसिक मित्र परिवार, लाईव्ह मध्ये असलेले सगळे आमचे मित्रांनो, तुम्ही आमच्या या स्पर्धेला वेळ देताय त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार. या चेंडूवरती नक्कीच भिरकवायचा प्रयत्न. लॉंग लेग, फाईन लेगला सुपर से ऊपर. यावेळेस जादूगार भैरव मैदानामध्ये येतोय. दोन षटकारासाठी रवी गवळी यांच्याकडून, तसेच आदरणीय आमचे प्रदीप सर बसले आहेत. त्याच्यानंतर 3 षटकाराला मात्र कंटिन्यू आहे. नगरसेवक लखन चौगुले यांचं पारितोषिक आहे. मित्र परिवार बाळवणी. खाली राहतोय चेंडू. काय जबरदस्त गोलंदाजी सजवली मित्रांनो. या षटकात केवळ 16 धावा, 1 षटक, 18 चेंडू, 25 धावेचं लक्ष्य मैदानामध्ये अजून आहे जिंकण्यासाठी केम संघाला.
हे जे आता उद्या मात्र तुमची टीम मैदानात उतरणार आहे. उद्याचा दिवस कसा असेल, भालवणीची पूर्ण टीम मैदानात उतरणार आहे. उद्याचा गट नक्कीच हे जे जांभूड असेल, भालवणी असेल, तांदूळवाडी असेल आणि पिलीव असेल. उद्याचे संघ 4 मैदानामध्ये दाखल होतील. 16 धावा 1 षटक 18 बॉल मध्ये 25. दीपक शेळके मैदानात आहे गोलंदाजीसाठी आणि राहुल खेळत आहे तर स्ट्राईक वरती. प्रति 2 षटकाराला 500 रुपये. रवी गवळी सर यांच्याकडून 3 षटकाराला 1100 रुपये. वाह, सुंदर चेंडू. यावेळेस चेंडू जातोय सर लॉंग द कार्पेटला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दरम्यान बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू अडवलेला आहे. एका धावेला काय रोखू शकणार नाहीत, पण धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती म्हणजे 17 वरती. 17 चेंडू आणि 24. तर पितांबर सर म्हणत आहेत की विठ्ठल वरती विश्वास होता की 200 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. सर क्रिकेटमध्ये चालायचं, थोडंसं चालायचं. क्रिकेट हा खेळ असा अनिश्चिततेचा खेळ आहे. या चेंडूवरती नक्कीच व्हाईट बॉलचा निकाल आलेला आहे. मैदानातनं सिग्नल आलेला आहे पंचांचा व्हाईट बॉल. या सिग्नलने धावसंख्या पण वाढते. धावसंख्या 18 वरती झाली. 17 बॉल मध्ये 23 धावेची आवश्यकता असेल. दीपक शेळके गोलंदाजी टाकत आहे. समोर आहे तो ज्योतिराम. दोन्ही खेळाडू अष्टपैलू आहेत बरं का. ज्योतिराम ही महाराष्ट्र टेनिस बॉल मध्ये इन्व्हॉल्व आहे. दीपक मात्र अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इन्व्हॉल्व असणारा खेळाडू. वा, यावेळेस शरीराचा वेध घेणारा वापसी केलेली आहे. जसा चेंडू टाकला तसा हॅमर अंगाला चिटकला. नक्कीच क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र याला म्हणायचं. क्रिकेटचं समीकरण मिळतं जुळतं. बॉलर मात्र तितका चिटको आहे, त्यापेक्षा फलंदाज त्यापेक्षा जबरदस्त चिटको आहे. 16 चेंडू मध्ये 23 धावेचं लक्ष असेल या विनिंग मध्ये केम संघाला जिंकण्यासाठी. वा, यानंतर पाहतोय आपण की चेंडू इतका वेगाने आला पॅन्डॉलच्या समोर आणि पॅन्डॉलवरती त्याने विसावा घेतलेला आहे. आता दिवसभर एवढी फटकेबाजी चालू आहे ना, आला की डायरेक्ट बाउंड्री लाईनच्या बाहेरच भिरकवत आहेत. त्यामुळे बॉल सुद्धा कंटाळला. डायरेक्ट स्टेजवरती छलांग घेतली आणि मंडपावरती जाऊन पोहोचला. 15 बॉल 19. 15 चेंडू ज्योतिराम, 8 चेंडू 20 धावेवरती. हो, यावेळेस काय चेंडू टाकलाय दीपकने. सटीक गोलंदाजीचं चित्र मैदानामध्ये. विध्वंसक चेंडू. फलंदाजाला भाग पाडले पुढे येण्यासाठी. आडवी बॅट फिरवली, संपर्क झाला नाही. गोलंदाज या चेंडूवरती फलंदाजावरती हॅवी होतोय. 15 चेंडू आणि 19 धावा. 14-19 माफ करा. एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर. चेंडू फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषा फोडतो. या जो मायनस पॉइंट मध्ये असेल तो संघ मात्र आमच्या स्पर्धेला टाटा गुड बाय म्हणणार आहे. आता शेवटचा एक्झिट पोल काय असेल सांगतो एका मिनिटामध्ये मित्रांनो. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज दीपक. यावेळेस काय जबरदस्त खेळाय चेंडू. प्रति मैदानाला अगदी आपली पाठ लोळवताना फलंदाज विसावताना 26 धावा स्कोर बोर्डवरती आलेले आहे. तर नक्कीच मला पंचाने निकाल दिलेला आहे. 12 चेंडू मध्ये 14, 27 आले स्कोर पटावरती. 12 चेंडू मध्ये 14 धावा. शेवटचे 12 चेंडू कुणाकडे असतील? एकतर सत्रे सर मैदानामध्ये, अन्यथा मयूर तळेकर असतील. विठ्ठल सरांना तर 1 षटक कुलदीप आहे अजून. आज मैदानामध्ये सर क्रिकेटला नक्कीच पाहिलं गेलं याच देही याच डोळा. सकाळपासून करकम संघ मैदानामध्ये झुंज देतोय. एका सामन्याला सामोरे जावं लागलं आणि हा जो मेन महत्वाचा सामना मैदानात आहे क्वालिफाय क्वार्टर फायनलचा, तो सामना त्यांच्या डोळ्यासमोर आज समोर आहे. 12 बॉल 14. हो, सत्रे सर या चेंडूवरती नक्कीच मैदानामध्ये उत्कृष्ट चेंडू टाकताना ज्योतिराम सरांना मात्र आमंत्रित केलं होतं खेळण्यासाठी. बॅट एकीकडे, बॉल एकीकडे. 11 बॉल 14.
सुंदर फटका, डीप बॅकफुट एक्स्ट्रा कव्हर. युवा सम्राट चषक 2026. जिंकणं इतकंही गोड नसावं की हारणं पचन होत नाहीये, पण हारण्याची क्षमताही अशी असावी की हार पचन करण्याची खेळाडूंमध्ये क्षमता असावी. 10 चेंडू आणि 10 धावा हाही सामना बऱ्याच वेळेस मैदानात सत्रे सरांनी ठेवलेला आहे. बघूया, एक संघ आहे तो म्हणजे केम भागातला, तो नक्कीच आपण टेंभुर्णी भागामध्ये प्रसिद्ध असणारा संघ आहे तो. घुटना टेक, तमाशा देख, फाईन लेग असेल, लॉंग लेग असेल, शॉर्ट फाईन लेग असेल, या दिशेला मात्र अगोदरच घुटना टेकला होता. पलूसकूप खेळायचा प्रयत्न होता, थोडासा असफल ठरतोय. आणि 9 चेंडू आणि 10 धावेचा आकडा अजून मैदानामध्ये. सत्रे सर एक गोल्डन गोलंदाजी याच्या अगोदरही बघितली आपण, ज्यावेळेस पाहत होतो की नाईटला टुर्नामेंट भरलं होतं करकप मध्ये, त्यावेळेस सत्रे सरांची बॅटिंग आणि बॉलिंग बघण्यासाठी नक्कीच गर्दी झाली होती. ती गर्दी आता लाईव्ह मध्ये झालेली आहे, युट्यूब मध्ये. क्लिक केलाय, बॅट वरती आलाय, चेंडू उसळी मारतो हे लक्षात आहे. चेंडू सरळ गेलाय पाठीमागे. आणि 6 धावा. केवळ या 2 चेंडू मध्ये जर सत्रे सरांनी अगदी चित्त्याची नजर दाखवली, आपली छाप दाखवली, क्रिकेटची झलक आणि सबसे अलग जर मैदानामध्ये पाहायला मिळाली तर नक्कीच सत्रे सरांची छाप असू शकते. हा चेंडू नक्कीच बाहेर जातोय नो बॉलच्या इशाऱ्यामध्ये आणि फ्री हिट असेल सर. नक्कीच 8 चेंडू 5 धावा फ्री हिट म्हणजे बंपर प्राइज दिवाळीचा बोनस मैदानामध्ये येऊन पोचलेला आहे. केम संघासाठी एक मोठा बंपर प्राइज आधार. आणि या षटकाराने सामन्याचं तहेस केलेलं आहे. चित्र विचित्र झालेलं आहे. टाटा गुड बाय केलेला आहे या स्पर्धेला. अभिनंदन. मोठे खेळाडू, जेवढे मोठे खेळाडू या मैदानाच्या आतमध्ये उतरले, टेनिस बॉलच्या क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव कमवलेले, ते मात्र मैदानात आतापर्यंत प्री क्वार्टर म्हणजे पाहिलं गेलं तर क्वार्टर फायनल क्वालिफायच्या सामन्यापर्यंत आमच्यापर्यंत बरोबर असतात. कारंडे सर असतील आणि रवी गवळी सरांच्या हस्ते नाणेफेक होत आहे. लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांना महाराष्ट्र टेनिस बॉल .com इथं बघितलं जातं बरं का, tennis.com ला सर्वांना मित्रांनो. दोन्ही संघामध्ये 4 षटकाचा सामना असेल. मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह देतो मी ज्योतिरामला. टाळ्या वाजवा एकदा जोरदार.
ज्यांनी आम्हाला लाईट आजपर्यंत बंद पडून दिले एमएससी बोर्डाचे सर्व सन्माननीय आमचे मित्र मैदानात या तुम्ही पण जाधव साहेब एमएससी बोर्ड जाधव साहेब असं का करताय बापू बघा की चुकतंय साहेबांचं जे चला टॉस का बॉस केम संघाने नाणेफेक कौल जिंकलेला आहे अभिनंदन सर क्वार्टर फायनलचा